विदर्भाची पंढरी आणि माता रुक्मिणीचे माहेरघर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे सोमवारी भर पावसात टाळ आणि मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली होती. हजारो वारकऱ्यासह आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी माता रुक्मिणी संस्थानाच्या वतीने प्रथमच पंकज महाराज महल्ले यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर जगद्गुरू राजेश्वर माऊली यांनी भक्तांना संबोधित केले. तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे रुक्मिणीचे माहेरघर असून विदर्भाची पंढरी म्हणून या तीर्थक्षेत्राची ओळख आहे. याच कौंडण्यपुरात कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते. दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी जात असतात. परंतु अनेक वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने वारकरी कौंडण्यपूरला एकादशीला येतात. त्यामुळे या ठिकाणी यात्रा, दहीहंडी व काला यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज सकाळपासून कौंडण्यपुरात पालख्यासह वारकऱ्यांनी दहीहंडी सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी आमदार यशोमतीताई ठाकूर, भाजपाचे राजेशभाऊ वानखेडे, मंदिरचे अध्यक्ष नामदेवराव अंबाडकर, उपाध्यक्ष वसंत डाहे, सचिव सदानंदजी साधू, सरपंच प्रेमदासजी राठोड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या दहीहंडी सोहळ्याची एकूण 7 हंड्यामधून 35 लिटर दही आणण्यात आले होते. दहीहंडीच्या पूजेनंतर आमदार यशोमतीताई ठाकूरसह मान्यवरांच्या हस्ते दही हे वारकऱ्यांना वितरित करण्यात आले. जनसमर्थन न्यूज, कौंडण्यपूर, तिवसा.